नमस्कार मित्रांनो, आजच्या या शांत, प्रसन्न आणि थोड्याशा चिंतनशील सकाळी आपण जाणून घेणार आहोत मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी 12 मार्च गुरुवार या दिवसाचे सविस्तर राशी भविष्य. प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यात एक नवी शिकवण घेऊन येतो. काही दिवस आनंद देतात, काही दिवस विचार करायला लावतात आणि काही दिवस आपल्या मनाला नवी दिशा देऊन जातात. आजचा दिवस मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी अशाच एका शांत पण महत्त्वाच्या प्रवासाची सुरुवात ठरू शकतो. मिथुन राशीचे स्वामी ग्रह बुध आहेत. बुध म्हणजे बुद्धिमत्ता, विचारांची चपळता, संवादाची ताकद आणि परिस्थितीला पटकन समजून घेण्याची क्षमता. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्ती अनेकदा खूप वेगाने विचार करतात. त्यांच्या मनात एकाच वेळी अनेक कल्पना जन्म घेतात. परंतु आजचा दिवस तुम्हाला एक छोटासा पण महत्त्वाचा संदेश देतो. कधी-कधी जीवनात थोडं थांबणंही गरजेचं असतं. सकाळची वेळ तुमच्यासाठी थोडी विचारमग्न असू शकते. काही गोष्टी मनात पुन्हा पुन्हा येऊ शकतात. एखादा जुना निर्णय, एखादी अपूर्ण इच्छा किंवा एखादा अपूर्ण स्वप्न, या सगळ्याचा विचार आज तुमच्या मनात उमटू शकतो. पण हे लक्षात ठेवा, मनात आलेले विचार कधीही व्यर्थ नसतात. ते आपल्याला काहीतरी सांगण्यासाठीच येतात. आजचा दिवस तुमच्या संवाद कौशल्याची परीक्षा घेऊ शकतो. तुमचे शब्द आज विशेष प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे कोणाशी बोलताना संयम आणि समजूतदारपणा ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने पाहिले तर आजचा दिवस काहीसा संतुलित राहण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण साधारणपणे अनुकूल राहील. काही दिवसांपासून जो कामाचा ताण जाणवत होता तो आज थोडा कमी होऊ शकतो. सहकाऱ्यांसोबतचे संबंध सुधारतील. एखाद्या सहकार्याची मदत मिळू शकते किंवा एखाद्या चर्चेमुळे काम अधिक सोपं होऊ शकतं. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठांकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळू शकतात. काही लोकांसाठी पगारवाढ किंवा आर्थिक लाभाच्या शक्यता हळूहळू निर्माण होताना दिसू शकतात. परंतु आज एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी लागेल. घाईत घेतलेले निर्णय टाळा. आज तुमच्या मनात एखादी नवी कल्पना येऊ शकते. ती कल्पना भविष्यासाठी चांगली असू शकते, पण त्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी थोडा वेळ द्या. विचारपूर्वक पावले उचलल्यास भविष्यात त्याचे चांगले परिणाम मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा निरीक्षणाचा असू शकतो. मोठे निर्णय घेण्यापेक्षा परिस्थिती समजून घेण्यावर भर द्या. आर्थिक बाबतीत आजचा दिवस साधारण स्थिर राहू शकतो. मोठा लाभ दिसत नसला तरी आर्थिक परिस्थिती नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे. कदाचित एखादा छोटा फायदा किंवा एखादी छोटी आर्थिक संधी मिळू शकते, परंतु खर्च करताना थोडा संयम ठेवणे योग्य ठरेल. नातेसंबंधांच्या बाबतीत आजचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींचं मन खूप संवेदनशील असतं. ते लोकांशी पटकन जोडले जातात. पण कधी-कधी आपल्या व्यस्त जीवनामुळे आपण जवळच्या लोकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. आजचा दिवस तुम्हाला आठवण करून देतो, नातेसंबंध हेच जीवनाची खरी ताकद असतात. कुटुंबातील सदस्यांसोबत काही क्षण घालवा. आई-वडील, भाऊ-बहीण किंवा जीवनसाथी यांच्यासोबत शांतपणे संवाद साधा. कदाचित एखादी छोटी चर्चा तुमच्या नात्यांमध्ये नवीन ऊब निर्माण करू शकते. जीवनसाथीचा सहवास आज विशेष आधार देणारा ठरू शकतो. त्यांच्या शब्दांमुळे तुमच्या मनातील काही शंका दूर होऊ शकतात. प्रेम संबंधांमध्ये देखील सकारात्मकता दिसू शकते. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर आज त्यांच्याशी प्रामाणिकपणे भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ असू शकतो. काही मिथुन राशीच्या व्यक्तींना आज एखादी छोटी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. ती भेटवस्तू फार मोठी नसेल, पण तिच्या मागील भावना तुमच्या मनाला आनंद देऊ शकतात.
आरोग्याच्या दृष्टीने आज स्वतःकडे थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. शरीर थकल्यासारखे वाटू शकते किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःला थोडा वेळ द्या. सकाळी थोडे चालणे, थोडे ध्यान करणे किंवा शांत संगीत ऐकणे या छोट्या गोष्टी तुमच्या मनाला नवसंजीवनी देऊ शकतात. आजचा दिवस तुम्हाला एक वेगळी शिकवण देतो. जीवन नेहमी आपल्या नियोजनाप्रमाणे घडत नाही. कधी-कधी काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात, पण त्याच क्षणांमध्ये जीवन आपल्याला नवी दिशा दाखवत असतं. दुपारनंतर एखादी छोटी सकारात्मक घटना घडू शकते. एखादा जुना मित्र संपर्क करू शकतो किंवा एखादी जुनी आठवण मनात पुन्हा जागी होऊ शकते. संध्याकाळचा वेळ विशेष शांत आणि चिंतनशील राहण्याची शक्यता आहे. हा वेळ स्वतःसोबत घालवण्यासाठी उत्तम ठरू शकतो. एखादा आवडतं पुस्तक वाचा, एखादा जुना फोटो पहा किंवा फक्त शांतपणे काही क्षण स्वतःसोबत बसा. कधी-कधी स्वतःसोबत घालवलेला वेळ आपल्याला आयुष्याबद्दल नवी समज देऊन जातो. आज एक छोटासा आध्यात्मिक उपाय तुमच्या मनाला अधिक स्थिरता देऊ शकतो. सकाळी किंवा संध्याकाळी ओम बूम बुधाय नमः या मंत्राचा शांतपणे 21 वेळा जप करा. यामुळे मनातील अस्थिरता कमी होईल आणि विचार अधिक स्पष्ट होतील. आजचा भाग्यांक आहे 5 आणि शुभ रंग आहे हिरवा. हिरवा रंग हा वाढ, सकारात्मकता आणि नव्या सुरुवातींचा प्रतीक मानला जातो. आज तुमच्या आसपास या रंगाची उपस्थिती तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकते. मिथुन राशीच्या व्यक्तींनो, आजचा दिवस तुम्हाला एक सुंदर संदेश देतो. जीवन म्हणजे केवळ धावपळ नाही. जीवन म्हणजे अनुभवांची एक सुंदर नदी आहे. कधी ती नदी वेगाने वाहते, कधी शांतपणे, पण प्रत्येक प्रवाह आपल्याला काहीतरी शिकवून जातो. आज स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या विचारांवर, तुमच्या क्षमतेवर आणि तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. कारण तुमच्यात एक अद्भुत गुण आहे, लोकांशी जोडून राहण्याची क्षमता. तुमचे शब्द, तुमचे विचार आणि तुमची ऊर्जा हे सर्व तुमच्या आसपासच्या लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करू शकतात. म्हणून आज स्वतःला एक छोटेसे वचन द्या. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सकारात्मकतेने स्वीकारेन. मी प्रत्येक अनुभवातून शिकेन आणि माझ्या प्रकाशाने इतरांच्या जीवनातही आनंद निर्माण करीन. मिथुन राशीच्या या सुंदर प्रवासात आजचा दिवस एक नवीन पान उघडत आहे. कदाचित या पानावर तुमच्या आयुष्यातील एखादी नवीन सुरुवात लिहिली जाणार आहे. धन्यवाद.